हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये म्हणजे मी जो व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे त्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ मेट्रायसिस हा पार्ट त्याच्यामध्ये पाहिला होता. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स अँड इन 3 व्हेरिएबल्स कसे सॉल्व करतात दोन मेथडना आपण पाहिले होते. एकाचं नाव आहे इन्व्हर्जन मेथड आणि दुसऱ्याचं नाव आहे रिडक्शन मेथड. हे दोन्ही मी तुम्हाला मेथड्स त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. आता याचा वापर करून तुम्हाला त्या एक्सरसाइज 2.6 सगळा सॉल्व करायचा आहे. तर एक्सरसाइज 2.6 मध्ये पहिला जो क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय द मेथड ऑफ इन्व्हर्जन असं विचारलेलं आहे. दोन्ही इक्वेशन मध्ये जो कॉमन पार्ट आहे तो म्हणजे असा, दोन्ही मेथड्स मध्ये सॉरी, लेट ax इक्वल्स b बी द मॅट्रिक्स फॉर्म ऑफ गिवन इक्वेशन्स. काय फॉर्म आहे बघा, ax इक्वल्स b हा जो फॉर्म आहे ax इक्वल्स b बी द मॅट्रिक्स फॉर्म. a जो हा मॅट्रिक्स आहे हा सगळ्या कोइफिशियंटचा मॅट्रिक्स असतो. x हा व्हेरिएबल्सचा मॅट्रिक्स असतो, कॉलम मॅट्रिक्स असतो तो, आणि बी हा RHS मध्ये असणाऱ्या कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स असतो. मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये आपण आधी इन्व्हर्स ह्याचा मिळवून पुढे मल्टिप्लिकेशन घेतो आणि रिडक्शन मेथड मध्ये मॅट्रिक्स A जो आहे तो आपण अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करतो. अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचा अर्थ काय, डायगोनलच्या खाली सगळे 0 आले पाहिजे आणि मग मल्टिप्लिकेशन घेऊन आपण ते सिम्प्लिफाय करतो. अशा दोन्ही मेथड्सचे मी एकत्रित व्हिडिओ तुम्हाला तो पाठवलेला आहे. तो एकदा सगळ्यांनी पुन्हा पहा आणि यातला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन सिम्प्लिफाय करून घ्यायचा. फर्स्ट क्वेश्चन इन्व्हर्जन मेथड, त्यात 4 प्रश्न आहेत आणि सेकंड क्वेश्चन त्यामध्ये देखील 4च क्वेश्चन आहेत आणि तिथं रिडक्शन मेथडचा वापर करायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 3 आणि 4 हे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ना, हे कसे सोडवायचे असतात हे आता मी तुम्हाला ह्याच्यातून दाखवणार आहे. ओके, आणि हे पाहून झालं हे की हा सगळा एक्सरसाइज तुम्ही सिम्प्लिफाय करा, सोडवून ठेवा आणि मिसलेनियस 2 देखील पूर्ण सोडवा. जे जे तुम्हाला डाऊट्स आहेत ते तुम्ही मला नक्की पर्सनल अकाउंटला त्याचे नंबर्स टाका. म्हणजे मी पर्सनल अकाउंटला का सांगतो, म्हणजे असं वाटायला नको की मी विचारलंय ते विचारलंय इथं आपल्या माझ्या मित्राला मैत्रिणीला कळायला नको ते, म्हणून माझ्या पर्सनल अकाउंट नंबर टाकत जावा. मी तेच तुम्हाला तुमचं नाव न घेता सगळे प्रॉब्लेम्स मी एक्सप्लेन करत जाईन. मला साधारण आतापर्यंत असं आढळलंय की तुमच्यातले फार कमी लोक मला प्रश्न विचारतात. 2 पॉसिबिलिटीज आहेत, एकतर तुम्हाला ते सगळं चांगलं येत असलं पाहिजे, व्हेरी गुड, किंवा अजिबात येत नसलं पाहिजे. तुमचे जे डाऊट्स आहेत ते सगळेच्या सगळे मी क्लिअर करतो. तुम्ही मला पर्सनल अकाउंटला तुमचे डाऊट्स टाकत जावा. ओके, नाव लेट्स हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 3. मी एक्सरसाइज 2.6 पेज नंबर 80 त्यातला क्वेश्चन नंबर 3 आणि 4 फक्त इक्वेशन फ्रेम करून देणार आहे. ओके, लक्षात घ्या. द टोटल कॉस्ट ऑफ 3 टेलिव्हिजन्स किंवा टीव्ही अँड 2 VCR इज ₹35,000. 3 टीव्ही आणि 2 VCR यांची कॉस्ट आपल्याला दिली आहे 35,000. द शॉपकीपर वॉन्ट्स अ प्रॉफिट ऑफ ₹1,000 पर टीव्ही and ₹500 per VCR. He sell 2 TV and 1 VCR and gets the total revenue. रेव्हेन्यू म्हणजे मिळकत, एकूण इन्कम, त्याच प्रॉफिट वेगळा आणि रेव्हेन्यू वेगळा. He gets the total revenue as ₹21,500. Find the cost and selling price of a TV and a VCR. ठीक आहे, 2 व्हेरिएबलचा हा प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना त्यांनी कोणत्या मेथडचं नाव नाही सांगितलंय. म्हणजे फाइंड दिस कॉस्ट युझिंग इन्व्हर्जन मेथड किंवा फाइंड दिस कॉस्ट युझिंग रिडक्शन मेथड हे तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही आहे. मग तुम्हाला इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हे आता प्रत्येकाने ठरवायचं. आयदर इन्व्हर्जन मेथडनं सोडवा किंवा रिडक्शन मेथडनं सोडवा, हे तुम्हाला हवे. मी इक्वेशन फक्त फ्रेम करून देतो. ओके, 2 वस्तू आहे त्याच्यामध्ये, तर एक टेलिव्हिजन आणि दुसरा VCR. आपण यांच्या कॉस्ट पहिल्यांदा X आणि Y ॲज्युम करून घेऊया. ओके,
let the cost price म्हणजे CT of a TV and a VCR be rupees X and Y respectively. म्हणजे याचा अर्थ टीव्हीची कॉस्ट किती आहे सांगा X आणि VCR ची कॉस्ट किती आहे Y. तर त्यामध्ये फर्स्ट कंडिशन अशी आहे की कॉस्ट ऑफ 3 टेलिव्हिजन्स अँड 2 VCR इज रुपीज 35,000. मग तसं आपण इथे मेन्शन करूया अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन बघा किती टीव्ही घ्यायचे 3 टेलिव्हिजन म्हणजे 3x प्लस 2 VCR म्हणजे 2y आणि यांची कॉस्ट आपल्याला काय दिली आहे 35,000. हे झालं आपलं इक्वेशन 1. आता सेकंड कंडिशन लिहिण्यापूर्वी त्यांनी काय म्हणले द शॉपकीपर वॉन्ट्स अ प्रॉफिट ऑफ रुपीज 1,000 पर टीव्ही. म्हणजे एका टीव्हीच्या मागे त्याला 1,000 रुपीज प्रॉफिट पाहिजे आणि एका VCRच्या मागे त्याला 500 रुपीज प्रॉफिट पाहिजे. मग मला सांगा साध्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा तुम्ही एखादी वस्तू 10 रुपयाला विकत आणलीत आणि तुम्हाला 5 रुपये प्रॉफिट पाहिजे. मग याचा अर्थ तुम्ही वस्तू ती 5 रुपयाला विकणार का नाही 10 प्लस 5 रुपीजला विकणार. तुमची कॉस्ट प्राइस किती होती प्लस 5 रुपीज. तसं टीव्हीला प्रॉफिट त्याला किती पाहिजे शॉपकीपरला एक टीव्ही विकल्यावर त्याला प्रॉफिट किती पाहिजे तर 1,000 रुपीज पाहिजे. मग आपण सेलिंग प्राइस SP ऑफ अ टेलिव्हिजन X रुपयाला घेतला होता आणि त्याला प्रॉफिट किती पाहिजे 1,000 रुपीज पाहिजे त्याच्यात. तसं सेलिंग प्राइस ऑफ अ VCR एक VCR Y रुपीजला घेतला होता त्याला 500 रुपये प्रॉफिट पाहिजे म्हणजे Y प्लस 500 ला त्याला विकला पाहिजे. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय कंडिशन आहे वाचावं त्यांना एकूण काय मिळवायचं त्याला. he sells 2 televisions and 1 VCR and get the total revenue of rupees 21,500. म्हणजे 2 टेलिव्हिजन सांगा 2 इंटू ब्रॅकेट एका टीव्हीची सेलिंग प्राइस किती आहे X प्लस 1,000 असे आपल्याला 2 टीव्ही विकायचे आणि एक VCR 1 इंटू ब्रॅकेट VCR ची प्राइस किती आहे Y प्लस 500 आणि सगळं मिळून त्याला रेव्हेन्यू मिळाला आहे 21,500. 21,500 हा टोटल रेव्हेन्यू आहे. बस सिंप्लिफाय करा 2 इंटू X 2x प्लस 2,000 प्लस 1 इंटू Y प्लस 500 इज इक्वल टू 21,500 ॲज इट इज. 2x प्लस y मी एकत्र करतोय 2x प्लस y. आता हे 2,500 आहेत ते आपण RHS मध्ये घेणार आहे. 2,500 म्हणजे 21,500 मायनस 2,500 हे 2,000 प्लस 500 हे RHS मध्ये येणार 2,500. शिल्लक राहतील 19,000. फायनल आन्सर आहे टू इक्वेशन आहे सॉरी 2x प्लस y इक्वल्स 19,000. हे झालं आपलं इक्वेशन 2. आणि मी आता मुद्दामून हे एकातील एक इक्वेशन देतो. 3x प्लस 2y इज इक्वल टू 35,000 हे आपलं पहिलं इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे आपलं 2x प्लस y इज इक्वल टू 19,000. मग लेट आता ह्याच्या पुढे आपल्याला ती प्रोसेस चालू होणार. लेट ax इक्वल्स b बी द मॅट्रिक्स फॉर्म ऑफ गिवन इक्वेशन. मग तुम्हाला आयदर इन्व्हर्जन मेथड किंवा रिडक्शन मेथड वापरून तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील. आता मला सांगा या x आणि y च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय आहेत सांगा. त्या कॉस्ट प्राइस आहे टीव्ही आणि VCR ची काय कॉस्ट प्राइस आहे. मग तुम्हाला टीव्ही आणि VCR ची कॉस्ट प्राइस मिळाल्यानंतर प्रश्नात त्यांनी विचारले फाइंड कॉस्ट प्राइस ऍज वेल एज सेलिंग प्राइस पण विचारली. मग आता समजा टेलिव्हिजनची तुम्हाला काहीतरी प्राइस समथिंग मिळाली x ची व्हॅल्यू मिळाली ती कॉस्ट प्राइस मिळाली. मग त्याच्यानंतर सेलिंग प्राइस किती असणार सांगा. सेलिंग प्राइस टीव्ही SP ऑफ अ टीव्ही x प्लस 1,000 म्हणजे इथे जी काय व्हॅल्यू मिळेल त्यात 1,000 ऍड करा ती टीव्हीची सेलिंग प्राइस असेल.
तसं इथं जे वाय मिळणार तुम्हाला, हे इक्वेशन सोडवून जे वाय मिळणार, ती वाय म्हणजे कॉस्ट प्राइस आहे कोणाची, व्हीसीआरची. आणि आपल्याला काय पाहिजे, सेलिंग प्राइस पण विचारली. वाय प्लस 500 म्हणजे जी तुम्हाला प्राइस मिळेल त्याच्यात 500 ऍड करून घ्या. हे दोन इक्वेशन्स तुम्हाला हव्या त्या मेथडनं सोडवा, इन्व्हर्जन मेथड किंवा रिडक्शन मेथड. तुम्हाला जर इन्व्हर्जन मेथड वापरायची असेल तर तुम्हाला प्रश्न असेल की त्यातला इन्व्हर्स आम्ही कसा काढू, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरू, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरू, काय ऍडजॉइंट वापरू. ते सुद्धा तुम्हाला आवडेल ती मेथड वापरायची असते. इन्व्हर्स काढताना रो, कॉलम, ऍडजॉइंट काही वापरा. यामध्ये इन्व्हर्जन मेथड किंवा रिडक्शन मेथड काही वापरा. जी मेथड आपल्याला कन्व्हिनियंट आहे त्यांना आपल्याला हे इक्वेशन्स पुढे सोडवायचे. ओके, नाउ लेट्स मूव ऑन टू लास्ट क्वेश्चन. Now question number 4. The sum of the cost of one economic book, one cooperation book and one account book is rupees 420. सगळे जर एक एक बुक्स घेतले तर 420 रुपीज द्यावे लागतात. The total cost of an economic book, 2 cooperation books and an account book is rupees 480. Also the total cost of an economic book, 3 cooperation books पाहिजे and 2 account books is rupees 600. Find the cost of each book. हा प्लेन सिंपल प्रॉब्लेम आहे. सुरुवात अशी करायची बघा. Let the costs of an economic, स्पेलिंग तुम्ही पूर्ण घ्या, इकॉनॉमिक, त्यानंतर a cooperation and an account book be rupees X, Y, Z रिस्पेक्टिव्हली. म्हणजे इकॉनॉमिक्सचं जे टेक्स्टबुक आहे त्याची कॉस्ट X आहे, कोऑपरेशनची कॉस्ट जी आहे म्हणजे टेक्स्टबुकची कॉस्ट Y आणि अकाउंटच्या टेक्स्टबुकची कॉस्ट काय आहे तर Z. आता इथं कंडिशन खूप सोपे असतात, तर फक्त असे लिहायचे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन्स. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा वेगळ्या लिहित बसायचे नाहीत कंडिशन. इक्वेशन सलग लिहून घ्यायचं आपल्याला मला. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन्स. बघा, फर्स्ट कंडिशन काय दिली तुम्हाला की प्रत्येक प्रकारचं एक बुक घेतलं तर 420 कॉस्ट होते. म्हणजे इकॉनॉमिक्सचं एक बुक प्लस कोऑपरेशनचं प्लस अकाउंटन्सी मिळून 480 रुपीज त्याची कॉस्ट. 420. नंतर सेकंड कंडिशन मध्ये 480. द टोटल कॉस्ट ऑफ अन इकॉनॉमिक बुक, 2 कोऑपरेशन अँड 1 अकाउंट. म्हणजे एक इकॉनॉमिक्स, 2 कोऑपरेशन आणि 1 अकाउंटन्सी यांची टोटल कॉस्ट 480 आहे. 480. Also the cost of an economic book, 3 cooperation and 2 account books is rupees 600. 1 economics, 2 cooperation, 3 cooperation books and 2 accountancies यांची कॉस्ट काय दिली आपल्याला 600. आता हे 3 इक्वेशन्स तुम्हाला काय करायचे, आयदर बाय रिडक्शन मेथड और बाय इन्व्हर्जन मेथड सोडवायचे. शक्यतो जेव्हा कुठलीही मेथड सांगितली नसेल त्यावेळी रिडक्शन मेथडला सोडवा. त्याचं कारण सांगतो की एस्पेशली 3 व्हेरिएबल्स असतील तर त्यावेळी रिडक्शन मेथडच वापरा. का तर इन्व्हर्स काढण्यात जो वेळ जातो ना तो वेळ थोडासा याच्यामध्ये वाचतो. रिडक्शन मेथडमध्ये काय असतं तर आता मला सांगा, तुम्हाला इन्व्हर्स जर काढायचा झाला तर ऍडजॉइंट मेथडनं 9 वेळा मोठमोठे डिटर्मिनंट तुम्हाला सोडवत बसावं लागतील. मग त्यांचा मॅट्रिक्स लिहायचा, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, मग 1/डेल्टा लिहून मग ऍडजॉइंट लिहायचा. हे पेक्षा इव्हन रो कॉलम जर करत असाल तर 1 0 0 आणा, त्याच्यानंतर मग परत मधला 1 करा, वरती खाली 0. थोडक्यात काय तर इन्व्हर्स काढायला प्रचंड वेळ लागतो. त्यापेक्षा रिडक्शन मेथड वापरा. रिडक्शन मेथड मध्ये काय असतं सांगा, तुमचे हा जो मॅट्रिक्स ए असतो ह्याच्या फक्त खालचे जे 3 एलिमेंट्स असतात हे 3 एलिमेंट्स तुम्हाला इथे 0 करायचे असतात. त्यामुळे त्याला खूप कमी वेळ लागतो ऍज कम्पेअर टू इन्व्हर्स.
त्यामुळे शक्यतो रिडक्शन मेथड वापरून असले इक्वेशन सॉल्व्ह करत जावा जेव्हा कुठलीही मेथड मेन्शन केली नसते तेव्हा. इथं फक्त त्यांनी काय केलं, फाइंड द कॉस्ट ऑफ ईच बुक. कुठली मेथड काय मेथड त्यांनी सांगितलेली नाही. शक्यतो रिडक्शन मेथड वापर. ओके, हा एक्सरसाइज कम्प्लीट करून ठेवा. त्याच्यानंतर मिसलेनियस 2 देखील एखाद दुसऱ्या दिवसात लगेच पूर्ण करा. आता मी याच्या मागचा लेसन म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक सुरू करणार आहे, लॉजिक. आणि इव्हन अजूनही यातले मागचे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला प्लीज ते टाका, म्हणजे मला ते क्लिअर करता येतील. तर मागचा लॉजिक हा जो टॉपिक आहे तो आता मी सुरू करेन, पण त्यासाठी तुमच्या समोर टेक्स्टबुक असणं आवश्यक आहे. मार्केटमध्ये सगळे टेक्स्टबुक्स आता अवेलेबल झालेले आहेत. ज्यांनी अजूनही घेतले नसतील त्यांनी टेक्स्टबुक्स घ्या आणि आपला नेक्स्ट चॅप्टर जो शिकायचा आहे तो टेक्स्टबुक बघून शिकायचा आहे. त्यामुळे सगळ्यांकडे टेक्स्टबुक असणं आवश्यक आहे. ओके, थँक्यू.